नमस्कार बालदोस्तांनो, कसे आहात सगळे? सुरक्षित ना? आणि ह्या आगळ्या वेगळ्या ऑनलाईन शिक्षणाची मजा घेताय ना? नक्कीच घेत असाल. शाळा बंद पण शिक्षण सुरू असा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभिनव उपक्रमांतर्गत आपण हा ऑनलाईन वर्ग तुमच्यासाठी घरी घेऊन आलेलो आहोत आणि त्या शिक्षणाची तुम्ही नक्कीच मजा घेताय आणि छान छान उत्तरं सुद्धा छान छान देताय. असंच एक छानसा पाठ घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे. मी शुभांगी सागर मेमाणे, प्रबोधन कुर्ला प्राथमिक शाळा. आपण मागच्या पाठाला आकृतीबंध हा पाठ आपण अभ्यासला आणि त्याच्यामध्ये विविध चित्रांच्या साहाय्याने तो समजून सुद्धा घेतला. आता असाच एक छानसा पाठ आणि त्या आकृतीबंधामधील अजून छान छान गमती जमती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. इयत्ता तिसरी, विषय गणित, घटक आकृतीबंध सराव. तर आज आपण आकृतीबंध या पाठाचा अधिकचा सराव आपण करणार आहोत. पान क्रमांक 43 पानावरचा आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं. त्याच्यानंतर आता आपण 44, 45 आणि 46 पान क्रमांकावरील अभ्यास करणार आहोत. आपण थोडं पाठीमागच्या पाठाला काय पाहिलं ते आपण पाहूया. पाठीमागच्या तासाला आपण हॅलो मॅडम, हा येतोय आवाज, चालू द्या. ऍक्च्युली स्क्रीन प्रेझेंट होत नाहीये माझी. एक सेकंड हा, सांगते. इयत्ता तिसरी, विषय गणित, घटक आकृतीबंध सराव. तर आपण मागच्या पाठाला आकृती, चित्र यांच्या सहाय्याने आकृतीबंध याविषयी आपण समजून घेतलेला आहे. याही पाठामध्ये आपण आकृतीबंध कशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याची सुंदर सुंदर रचना करून आपण कशा पद्धतीने आकृतीबंध तयार करतो हे सुद्धा आपण आता आजच्या पाठामध्ये बघणार आहोत. मागील पाठामध्ये आपण ए बी किंवा ए बी तसेच ABC याप्रमाणे तयार होणारे आकृतीबंध आपण पाहिले आणि तुम्ही त्याचा सराव सुद्धा केला. स्वाध्यायही सोडवलेला असेल तर आपण थोडीशी त्याची ओळख किंवा पुन्हा एकदा आपण त्याचा अभ्यास घेऊया. आता इथे तुम्ही बघताय त्रिकोण वर्तुळ अशा पद्धतीने आकृत्या आहेत आणि त्याचा आकृतीबंध पॅटर्न आहे AB. त्याचबरोबर इथे आपण मागे प्राण्यांचं पाहिलं ना आकृतीबंध, तुम्हाला नक्कीच लक्षात असेल कारण तुमचे आवडणारे असे छान असे प्राणी आहेत. त्याच्यामध्ये आपण 2 हत्तींची चित्र आहेत, त्यानंतर एक घोडा, 2 परत हत्ती, परत घोडा. तर हा आपला आकृतीबंध होता AAB. त्यानंतर आपण फळांची चित्र पाहिली होती आणि त्याच्यामध्ये आकृतीबंध आपल्याला कसा दिसला ABC या पद्धतीने आकृतीबंध आपल्याला पाहायला मिळालेला होता. त्यानंतर आता आज आपण काय नवीन पाहणार आहोत. तुम्ही सुद्धा परिसरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहत असता, वेगवेगळे आकृतीबंध आपल्याला दिसत असतात. आता इथे तुम्ही एक बाण बघताय, त्यानंतर तो बाण तुम्ही बघताय की उजव्या बाजूला तो आहे, त्यानंतर तो वर फिरलेला आहे, नंतर डावीकडे वळलाय आणि त्यानंतर परत खाली गेलाय.
परत तो उजव्या बाजूला, परत वर, परत डावीकडे आणि खाली. अशा पद्धतीने बाणांचा आकृतिबंध इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आता जर मी या बाणांच्याच प्रकारे जर मी पान घेतलं, झाडाचं पान, तर आपण त्या स्वरूपामध्ये त्याचा आकृतिबंध पाहूयात हा. आणि ह्या पानांची रचना कशी आहे ते पाहूया. तर हा आकृतिबंध मी तयार केला बरं का. आणि इथे मी पान अगदी बाणाप्रमाणेच एक उजव्या बाजूला पहिलं पान, दुसरं पुन्हा तेच पान मी फिरवलं ते वरच्या बाजूला, त्यानंतर पुन्हा ते डाव्या बाजूला, परत खालच्या बाजूला. त्याच्यानंतरचं येणारं पान कुठल्या बाजूला असेल तर ते उजव्या बाजूला, नंतर वरच्या बाजूला. अशा पद्धतीने पानांची रचना सुद्धा आपण अगदी त्या पद्धतीने केली आणि याच्यामध्ये आपल्याला आकृतिबंध छानपैकी दिसून आला. आणि आपण अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने रचना करून सुंदर नक्षी आपण तयार करतो. आणि त्याच्यापासून अगदी मी तुम्हाला सांगितलं मेहंदी, परत रांगोळी किंवा अगदी फ्लॉवर पॉट वरती आपण काढायच्या ज्या डिझाईन असतात, नक्षीकाम असतात, ते सुद्धा आकृतिबंधच असतो बरं का बाळांनो. आता अक्षरांची, तुम्ही म्हणाल अक्षरांची कशी रचना करायची आहे, तर इथे बघा मी अक्षरांची रचना केली. हा पहिला ए आहे ना, तो मी सुलट पद्धतीने मांडलेला आहे. दुसरा उलट्या स्वरूपात मांडलेला आहे. परत मी इथे बी घेतलाय. बी उलटा कसा दिसेल, ए मध्ये फारसा फरक नाही झाला, पण बी मध्ये बघूयात हा. बी अशा स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्यानंतर मी सी घेतला. आता तुमच्या लक्षात आलं असेल हा, तुम्ही हुशार बाळा आहात. ए बी याचा आकृतिबंध तुमच्या लक्षात आल्यानंतर आता सी कसा असेल तर बघूयात हा. अशा पद्धतीने सी उलटा, अगदी बरोबर. आणि आता डी बघूयात. डी अशा पद्धतीने घेतला तर डीच्या पुढे येणारा डी असा. अशा पद्धतीने आपण अक्षरांची रचना करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण आकृतिबंध तयार करू शकतो. आता इथे तुम्ही घड्याळ बघत आहात. घड्याळामध्ये इथे आकृतिबंध तयार केलेला आहे बरं का मी. आता तुम्हाला घड्याळ तर कळत असेलच, खूप साऱ्या मुलांना हातामध्ये घड्याळ मिरवायला फारच आवडतं आणि किती वाजलेले आहेत तेही तुम्ही शिकलेले आहात, बरोबर ना. तर इथे घड्याळामध्ये पहिल्या घड्याळामध्ये 1 वाजलेला आहे, तर त्याच्यानंतरच्या घड्याळामध्ये आपल्याला इथे 2 दिसत आहे, नंतर 3 दिसत आहे, नंतर 4, नंतर 5, नंतर 6. मग 6 वाजलेले आहेत. त्याच्यानंतरचं जर मला घड्याळ काढायचं झालं असेल तर घड्याळात माझ्या किती वाजलेले आहेत? 7. कृष्णा सांग, कृष्णा जाधव. काय? हा, 7. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि अशा पद्धतीने आपण आकृतिबंध तयार करू शकतो. आता आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया की चांदण्या तर आपण कधी चित्र काढायला गेलो की सुंदर सुंदर चांदण्या काढत असतो. ह्या चांदण्यांमध्ये सुद्धा विविधता असते की विविध प्रकारे आपण त्या चांदण्यामध्ये आकार चांदण्यांचे काढत असतो, त्याला पाकळ्या काढत असतो. इथे तुम्ही बघत आहात पहिल्या 2 ज्या चांदण्या आहेत त्या 2 चांदण्या एकसारख्या नाहीयेत. पहिल्या चांदणीमध्ये 4 पाकळ्या आहेत, बरोबर. आणि दुसरी मी जी चांदणी काढली म्हणजे 5 आहेत. बघूया आता, पहिल्यामध्ये 1 2 3 4 आणि दुसरी चांदणी काढलेली आहे त्याच्यामध्ये 1 2 3 4 5. अशा पद्धतीने 5 चांदण्या आलेल्या आहेत. आता जर मला तिसरी चांदणी घ्यायची आहे, त्याचा आकृतिबंध मला पुढे पुढे बनवत जायचं आहे, तर इथे मी जी चांदणी घेतली आहे तिला किती पाकळ्या आहेत बघूयात हा. 1 2 3 4 5 6. म्हणजे इथे 6 पाकळ्यांची चांदणी मी काढली आहे. पहिली आहे 4 पाकळ्यांची, दुसरी 5, तिसरी 6. तर मला मंदार सांगेल हा की 6 पाकळ्याच्या चांदणी नंतरची जी चांदणी येईल ती किती पाकळ्यांची असेल? व्हेरी नाईस. हा बघूयात हा. हा 1 2 3 4 5 6 आणि 7. अशा पद्धतीने
7 पाकळ्यांची चांदणी इथे आलेली आहे आणि अशा पद्धतीने चांदण्यांचा पण आकृतीबंध इथे कसा वाढत गेलेला आहे तो आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर 8 पाकळ्यांची चांदणी आहे, त्याच्यानंतर 9. अशा पद्धतीने आपण चांदण्यांच्या पाकळ्यांची संख्या वाढवत नेलेली आहे आणि येथे आपण आकृतीबंध तयार केलेला आहे. हा, आता या खालील आकृतींचा तुम्हाला तर माहितीच आहे, या भौमितिक आकृत्या आहेत आणि त्या आकृतीबंधामधला तुम्ही जो पॅटर्न आहे, जो आकृतीबंध आहे ए बी वगैरे, तो तर आपण अभ्यासलाय बरोबर. ते तर तुम्हाला सरावाचं सुद्धा झालेलं आहे. पण या बंधामध्ये मी जर त्याला क्रमांक दिले, म्हणजे मी जर त्रिकोणाला 1 आणि वर्तुळ 2 अशा पद्धतीने पुढे पुढे मी क्रमांक वाढवत नेले बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 असे मी क्रमांक दिलेले आहेत. हा, तर इथे तुम्ही बघाल की इथे त्रिकोण आहेत आणि ते त्रिकोण एका ठराविक क्रमांकावरती आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यामधला सहसंबंध मी सांगितलं ना, तर तुमच्या पण लगेच लक्षात येईल. हा, वर्तुळ सुद्धा एक ठराविक अंतराने आलेले आहेत आणि त्याच्यामधला सुद्धा क्रमांक तुमच्या लक्षात येईल, त्याच्यामधील सहसंबंध तुमच्या लक्षात येईल. तर आपण बघूया त्रिकोण कोणकोणत्या क्रमांकावरती आलेले आहेत. इथे त्रिकोण 1 3 5 7 या क्रमांकावरती आलेले आहेत बरोबर. इथे त्रिकोण 1 3 5 7 या क्रमांकावरती आपल्याला आलेले दिसत आहेत बरोबर. त्यानंतर वर्तुळ कोणकोणत्या क्रमांकावरती आलेले आहेत हे मला मृण्मयी सांगेल. वर्तुळ कोणकोणत्या क्रमांकावर आलेले आहेत मृण्मयी? 2 4 4 5 8. व्हेरी नाईस मृण्मयी, खूप छान. तर इथे आपण पाहूयात. हा, 2 4 6 8 या क्रमांकावरती वर्तुळ आलेले आहेत. कोण सांगेल का मला की ह्याच्यामध्ये काही थोडासा फरक तुम्हाला जाणवतोय? येस, प्रेरणा सांग. प्रेरणा? त्रिकोण ए वाटतोय आणि सर्कल बी वाटतोय. अगदी बरोबर. तिने पाठीमागच्या पाठामध्ये जसा ए बी पॅटर्न होता तशा पद्धतीने तिने सांगितले. खूप छान. पण इथे जर आपण अंकांच्या स्वरूपामध्ये बघितलं तर इथे त्रिकोणामध्ये 1 3 5 7 अशा विषम संख्या आलेल्या आपल्याला दिसतात आणि वर्तुळाच्या इथे आपल्याला सम संख्या आलेल्या दिसत आहेत. वर्तुळाच्या इथे बघाल तर तुम्ही पाढे शिकलेले असाल, 2चा पाढा आपल्याला लक्षात येतोय बरोबर ना. आणि अशा पद्धतीने पुढे म्हणजे 8व्या वर्तुळानंतर जो नंतरचा वर्तुळ येईल तो नक्कीच कोणत्या क्रमांकावर असेल तर 10व्या क्रमांकावरती असेल बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने अंकांच्या स्वरूपामध्ये जर आपण आकृतीबंध मांडला तर आपल्याला कशा पद्धतीचं रचना मिळते आहे. इथे तुम्ही मागच्या पाठामध्ये जसं तुम्ही बुद्धिबळ पट पाहिला होता, या बुद्धिबळ पटाचाच मी वापर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी उभ्या आणि आडव्या स्वरूपामध्ये अंकांची रचना केलेली आहे. अगदी मागच्या चित्रामध्ये होतं तसंच. तर इथे 1 2 3 4 5 6 7 8 आणि उभ्या पद्धतीने सुद्धा त्याच पद्धतीने मांडलेलं आहे. इथे काळ्या रंगाचे जे चौकोन आहेत, चौरस आहेत, ते चौरस 1 3 5 7 आणि पांढऱ्या रंगाचे जे चौरस आहेत ते 2 4 6 8 अशा स्वरूपामध्ये आलेले आहेत. म्हणजे त्रिकोणाचं जे आपण मागच्या चित्रामध्ये पाहिलं की 1 3 5 7 त्याच पद्धतीने काळ्या रंगाचे चौरस आलेले आहेत आणि वर्तुळाप्रमाणे पांढऱ्या रंगाचे चौरस आलेले आहेत. आता आपण अंकांचा आकृतीबंध पाहूया, संख्यांचा आकृतीबंध पाहूया. इथे तुम्ही पाहत आहात की 5 आहे आणि 5चा पाढा तर सगळ्यांनाच आवडतो. अगदी पहिलीपासून सगळ्यांचा 5चा पाढा पहिल्यांदा पाठ होतो बरोबर की नाही. आणि 5च्या स्वरूपामध्ये नोटा नाणी आपण वापरतो, त्याच्यामुळे आपल्याला त्या चांगल्याच लक्षात राहणारा हा पाढा आहे. तुम्ही इथे 5 नंतर 10 ही संख्या आली आहे, 10 नंतर 15 20 25 30 आणि 35. आता मला 35 नंतर येणारी जी संख्या असेल हे सांगण्यासाठी तुम्ही हँड राईज करायचं आहे.
ओके, व्हेरी नाईस. मला आराध्या सांगेल. आराध्या, आराध्या 35 नंतर कोणती संख्या येईल? 36. हा आधीचा सहसंबंध लक्षात घ्यायचा आहे. 40. व्हेरी गुड. हा, श्रेया सांग. श्रेया, 40. व्हेरी नाईस. आपण आधीच्या संख्यांमधील सहसंबंध लक्षात घेतला तर यामधील आकृतिबंध आपल्या त्वरित लक्षात येतो. म्हणजे 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 35 नंतर 40, 40 नंतर 45 अशा पद्धतीचा आकृतिबंध आपण अगदी कुठपर्यंत सुद्धा मांडू शकतो आणि हा आकृतिबंध आपल्या लक्षात येतो. 40. छान. त्यानंतर आपण हा जो 2चा जो पाढाच आहे आणि 2चा हा आकृतिबंध मी इथे म्हणते त्याला, तो आकृतिबंध आपण लक्षात घेऊया. 2 नंतर 4, 4 नंतर 6, 8, 10, 12, 14 अशा पद्धतीने मी आकृतिबंध मांडला आणि माझ्या लक्षात आलं की हा 2चा पाढाच तयार झालेला आहे. 14 नंतर जी संख्या येईल ती सांगायची मला. त्यासाठी हँडराईज करायचं आहे. 16. कुणाल? 16 आलेला आहे. तर इथे आपण पाहतोय आधीच्या संख्यांमधील असंबंध आपण जर लक्षात घेतला तर 14 नंतर 16 ही संख्या येणार आहे आणि 16 नंतर पुढे कोणकोणत्या संख्या येतील तुम्ही चॅट बॉक्सचा पण वापर करू शकता आणि पुढे तुम्ही आकृतिबंध पूर्ण करण्यासाठी कोणत्या संख्या येतील ते टाकू शकता. आता मी तुम्हाला इथे एक कोष्टक दिलेलं आहे. या कोष्टकामध्ये काही गोट्या दिलेल्या आहेत आणि या एक आकृती तयार होते. ती आकृती गोट्यांच्या सहाय्याने तयार होत आहे. आकृतीचा क्रम इथे 1, 2, 3 प्रमाणे दिलेला आहे आणि गोट्यांची मांडणी इथे दिलेली आहे. त्याचबरोबर गोट्यांची संख्या खालच्या बाजूला मांडलेली आहे. इथे पहिल्या रकान्यामध्ये मी 1 गोटी दिलेली आहे आणि नंतर मी 2, 2 याप्रमाणे गोट्या वाढवत गेलेली आहे. त्यामुळे पहिल्या चौकोनामध्ये गोट्यांच्या संख्यांमध्ये 1 ही गोट्यांची संख्या आलेली आहे. त्यानंतर 2 गोट्या वाढवल्यामुळे तिथे 3 गोट्यांची संख्या झालेली आहे. तिसऱ्या रकान्यामध्ये तिसऱ्या चौकोनामध्ये इथे गोट्यांची संख्या किती येणार आहे तर 5 ही गोट्यांची संख्या येणार आहे. चौथ्या रकान्यामध्ये 2 गोट्या अजून वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे तिथे गोट्यांची संख्या किती येणार आहे तर 7 ही संख्या येणार आहे. 5व्या रकान्यामध्ये 9 ही संख्या येत जाणार आहे. बरोबर. तर हा रकाना तुमच्या अगदी पुस्तकामध्ये सुद्धा आहे आणि मला असं वाटते तुम्हाला नक्कीच सोडवावं असं वाटतं. तुम्ही तो व्यवस्थितपणे छान सोडवाल आणि अतिशय मजेशीर असा हे कोष्टक सोडवायला तुम्हाला नक्कीच मजा येईल. तर इथे तुम्ही गोट्यांची संख्या जर बघत गेलात तर इथे 1, 3, 5, 7, 9 याप्रमाणे क्रमांक तुम्हाला दिसतील आणि त्या पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर आपला आकृतिबंध सुद्धा तुमच्या लक्षात येईल की विषम संख्येप्रमाणे होत गेलेला हा आकृतिबंध असेल. आता अशा पद्धतीची आकृती तर तुम्ही नक्कीच पाहिलेली असेल. ती तुम्हाला फरशांमध्ये दिसली असेल. घरातील फरशी असेल किंवा बाहेर परिसरातील पेवर ब्लॉक्स असतील ज्या सिमेंटच्या विटा टाकलेल्या आहेत तिथे तुम्ही पाहिलं असेल. तर अशा पद्धतीने ही रचना बनवण्यासाठी मी फक्त खाली दिलेल्या फरशीचा वापर केलेला आहे. ही फरशी फक्त मी उलट आणि सुलट अशा पद्धतीने मांडलेली आहे. त्यामुळे त्या त्रिकोणांमध्ये जी एक नक्षी एक डिझाईन तयार झालेली आहे आणि त्या डिझाईनमुळे इथे आपल्याला एक छानसा आकृतिबंध बघायला मिळतो. तर असाच आकृतिबंध तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेला आहे. तर इथे मध्यभागी त्रिकोण, चौकोन, परत इकडे एक चौरस आहे, खाली हा षटकोन आहे आणि या प्रकारच्या षटकोनी, चौकोनी, त्रिकोणी ह्या विटांचे प्रकार आहेत.
या विटांचा वापर करून तुम्हाला ज्या बाजूला डिझाईन्स दिसत आहेत, नक्षीकाम दिसत आहे, चौरस, त्रिकोण, त्या आयत, फरशीची जी डिझाईन तयार केलेली आहे तर या विटा वापरून केलेली आहे. तर आपण बघूयात की ही नक्षी हा आकृतिबंध तयार करण्यासाठी कोणत्या स्वरूपाच्या विटा वापरलेल्या आहेत. पहिल्यांदा जी ही षटकोनी आकाराची वीट आहे किंवा ती त्याचा आकृतिबंध अशा पद्धतीने तयार झालेला आहे. त्यानंतर पाहूयात चौकोनी स्वरूपाची जी आपण पंखा बनवतो ना त्या स्वरूपामध्ये दिसणारी ही जी वीट आहे, फरशी आहे, त्या फरशीचा वापर करून अशा पद्धतीने आकृतिबंध तयार झालेला आहे. त्यानंतर त्रिकोणी आकाराची जी फरशी आहे त्या फरशीचा वापर करून आपण या पद्धतीचा आकृतिबंध तयार केलेला आहे. त्यानंतर ही चौरस आकृती जी फरशी आहे त्यापासून आपण अशा पद्धतीचा आकृतिबंध तयार केलेला आहे. तर ह्याची व्यवस्थितपणे रचना केल्यामुळे अगदी कुठेही जमिनीचा भाग दिसत नाहीये, अशी व्यवस्थितपणे रचना केल्यामुळे त्याच्यामध्ये सुंदरसा आकृतिबंध आपल्याला पाहायला मिळतो. तर ह्या फरशीचा एकच प्रकार आहे आणि त्याच्यातून बनलेला हा आकृतिबंध आहे. आता ही आहे मृण्मयी. मृण्मयी ज्यावेळी परिसरामध्ये फिरायला गेली बाजूच्या, तर तिला दिसलेलं आहे की अरे बाईंनी सांगितलंय ना त्याच पद्धतीने ह्या तर विटा दिसत आहेत आणि आता मला त्याच्यामध्ये किती वेगवेगळे दिसत आहेत आकृतिबंध. बाईंनी अगदी असंच सांगितलं होतं बरं का, असंच तिच्या मनात आलेलं असेल, बरोबर ना. आणि म्हणून मृण्मयी बघतीये की या पेवर ब्लॉक्स किंवा सिमेंटच्या ज्या विटा आहेत त्या ती फुटपाथ वरती पाहिलेत तिने, त्याचबरोबर तिने देवळाच्या समोर पाहिलेले आहेत, अगदी बागेतही पाहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तिने आकृतिबंध ती शोधायला लागली आहे. तर इथे बघितलं तर तिने पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या आणि मातकट कलरच्या ज्या विटा दिसत आहेत त्या विटांमध्ये तिने आकृतिबंध शोधायला सुरुवात केली. तुमचंही बाळांनो असंच होत असेल ना, एकदा शिकल्यानंतर तुम्ही तिथे आकृतिबंध नक्कीच तुम्हालाही बघायला मिळेल. इथे बघताय तुम्ही तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा पिवळ्या रंगाच्या आणि हा जो चॉकलेटी कलर आहे, लालसर कलर, त्या दोन विटांमध्येच आडव्या आणि उभ्या स्वरूपामध्ये त्यांची रचना करून सुंदर असा आकृतिबंध तयार केलेला आहे. जमिनीचा जराही भाग तो दिसत नाहीये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सुंदर असा आकृतिबंध बघायला मिळतो. अगदी चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा, चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला ठराविक अंतरावरती फरशांची रचना करून आकृतिबंध बघायला मिळत आहे. त्यानंतर ही आहे नम्रता. नम्रता काय बघतीये? नम्रताला हसू आलं. तिला पण वाटलं अरे मीच आहे ती. आणि इथे ती बघतीये की खिडक्यांचे वेगवेगळे आकार आहेत आणि ज्या ग्रिल्स आपण ज्याला म्हणतो, लोखंडी जाळी, आणि ही लोखंडी जाळींचं ज्यावेळेस तिने बघितलं सगळे प्रकार, अरे बापरे किती छान छान प्रकार आहेत. अगदी कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे मध्ये एक छोटा वर्तुळ, मग मोठा वर्तुळ आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने होत गेलेले, त्याचबरोबर मध्ये वर्तुळ आणि रेषा, त्याचबरोबर इथे अंडाकाराच्या जो ग्रिल्स साठी वापरलेल्या ज्या लोखंडी पट्ट्या आहेत त्या, अशा वेगवेगळ्या सुंदर भौमितिक आकार, अलंकारिक आकार, मुक्तहस्त जे आकार आहेत त्याच्यापासून ह्या ग्रिल्स किंवा लोखंडी जाळ्यांचे आकार ती बघतीये आणि ती आश्चर्यचकित झालेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या परिसरामध्ये नक्कीच अशा पद्धतीचे आकृतिबंध शोधायचे आहेत आणि अशा पद्धतीचे कुठे आकृतिबंध आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत, बरोबर. इथे आलेले आहे प्रांजल. आणि प्रांजल काय बघतीये तर अरे आमच्या मावशीच्या खिडकीची जाळी तर अशीच आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आकृतिबंध दिसतोय, हो ना. तर इथे तिला मुक्तहस्त आकारामध्ये पुन्हा 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 तीच रचना केलेली तिला दिसतेय आणि ती बोलते की अरे वा, इथे तर सुंदर आकृतिबंध तयार झालेला आहे, अगदी आमच्या बाईंनी सांगितला होता तशाच पद्धतीने. त्यानंतर कोण येते बघूया. इथे आलेला आहे मंदार. आणि मंदार काय बोलतोय, अरे हे तर फाटक आहेत आणि इथे किती वेगवेगळ्या प्रकारचे फाटक आहेत. या फाटकांमध्ये सुद्धा आकृतिबंध दिसतोय बरं का. त्याच्यामध्ये छोट्या उभ्या, थोड्या मोठ्या
अशा पद्धतीची एक विशिष्ट पद्धतीने रचना करून फाटक किती छान दिसतायत, बरोबर ना. असंच काहीसा तो विचार इथे करत असेल आणि येथील तो आकृतीबंध बघत असेल. अशीच फाटक आणि अशाच पद्धतीचा आकृतीबंध रचना आमच्या बाईंनी शिकवले आणि अशा पद्धतीचा तो आकृतीबंध त्याच्यामध्ये शोधत असेल. त्यानंतर इथे आहे आर्या. आर्या बोलते, अरे ह्या तर सुंदर सुंदर साडीच्या डिझाईन्स आहेत आणि या साडीच्या डिझाईन्स मध्ये लपलेले आहेत छान छान आकृतीबंध. इथे भौमितिक आकार, अलंकारिक आकार, रेषा, मग त्याच्यामध्ये सुद्धा रंगसंगतीमध्ये विविध पद्धतीने रंगसंगतीमध्ये ती एक विशिष्ट रचना केलेली आहे. एक ठराविकच रंग वापरलेले आहेत त्या एक ठराविक क्रमाने. मध्ये निळा रंग आहे, त्याच्यानंतर बाजूने लाल रंग आहे, त्यानंतर पिवळा रंग आहे. अशा पद्धतीने ठराविक रंगसंगतीमध्ये ठराविक पद्धतीचेच आकार वापरून त्याच्यामध्ये एक डिझाईन तयार केलेली आहे, नक्षी तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुंदर असा आकृतीबंध बघायला मिळतोय. मग इथे गिरिजा बोलते, अगं हो, माझ्या आईच्या साडीमध्ये सुद्धा मी अशाच पद्धतीचे आकृतीबंध पाहिलेले आहेत आणि ह्या साडीमध्ये सुद्धा निळ्या लाल पिवळ्या आणि एक ठराविकच आकाराच्या फुलांचा वापर करून इथे साडीच्या पदरा आणि तिला इथे आकृतीबंध आठवतोय की मॅडमने शिकवल्याप्रमाणे या साडीमध्ये सुद्धा आकृतीबंध आहे. साडीवरील बुट्ट्यांमध्ये सुद्धा विशिष्ट पद्धतीचा आकार वापरून हे आकृतीबंध तयार झालेला आहे. इथे विविध प्रकारच्या रंगसंगतीच्या सहाय्याने आणि विविध आकारांच्या सहाय्याने येथे तिला आकृतीबंध बघायला मिळतोय आणि म्हणूनच ती आपल्याला इथे खुश झालेली दिसतीये. आता चटईवरती बसायला इथे प्रणव आलेला आहे आणि प्रणव बोलतोय की अरे वा, मी ह्या चटईवरती बसतो दररोज आणि ह्याच्यामधला आकृतीबंध माझ्या कधीच लक्षात नाही आला. तर इथे सुद्धा त्याला आता आकृतीबंध दिसायला लागलाय. म्हणूनच तो बोलतोय की अरे वा, इथे वर्तुळ आणि त्यानंतर चांदणी, त्यानंतर वर्तुळ आणि त्यानंतर परत चांदणी, त्याच्या आतमध्ये चौरस, अशा विशिष्ट पद्धतीने त्याची रचना केलेली त्याच्या व्यवस्थितपणे त्याच पद्धतीने वापरलेले आहेत आणि पुन्हा त्याच पद्धतीने केलेली रचना येथे त्याला बघायला मिळते. आणि त्याच पद्धतीने त्याला फरशांवरची, घरातील फरशांमध्ये सुद्धा रचना, इथे अगदी त्याने जो बोर्ड बघितला आपला चेस बोर्ड, बुद्धिबळपट, त्या पद्धतीनेच इथे फरशांची रचना केलेली आहे आणि तिथे सुद्धा त्याने आकृतीबंध शोधलेला आहे. आता ही उमा आणि रमा दोघी जणी आलेल्या आहेत आणि दोघी जणी बोलतात की चला नवरात्रीची तयारी करूयात. आणि नवरात्रीच्या तयारीसाठी त्यांनी तोरण, ड्रेस वगैरे घ्यायची तयारी केली आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी पुन्हा त्यांच्याही लक्षात आलं, अगं हे तर आकृतीबंध आहेत. इथे निळा, मग चॉकलेटी, पिवळा, हिरवा, परत लाल, परत निळा, अशा पद्धतीची रचना, रंगसंगती वापरलेली आहे आणि इथे भौमितिक आकारांचा आकृतीबंध आपल्याला दिसतोय. ड्रेसवरती सुद्धा तिला तो आकृतीबंध दिसतोय आणि अशा स्वरूपामध्ये ते आकृतीबंध आता शोधायला लागलेले आहेत. बाळांनो, तुमच्याही परिसरामध्ये, तुमच्या घरामध्ये, अगदी तुमच्या फ्लॉवर पॉट वरती तुम्हाला आकृतीबंध बघायला मिळतोय. रांगोळीमध्ये किंवा हातावरील मेहंदीमध्ये सुद्धा इथे ह्या मुलीला आकृतीबंध बघायला मिळत आहेत. म्हणजे हे वेगळं काहीच नसतं, पुन्हा पुन्हा त्याच आकारांची व्यवस्थितपणे क्रमबद्ध केलेली रचना, म्हणजेच एक सुंदर नक्षीकाम तयार होते आणि तीच नक्षी म्हणजेच आकृतीबंध. आकृतीबंध म्हणजे काय, अजिबात कठीण असं काही नाहीये त्याच्यामध्ये. तर त्याची क्रमबद्धपणे भौमितिक आकार, अलंकारिक आकार, अंक किंवा अक्षर यांची क्रमबद्ध केलेली मांडणी म्हणजेच आकृतीबंध होय. आणि या सगळ्यामध्ये या मुलांना आकृतीबंध बघायला मिळतात. आता इथे मी तुम्हाला उत्तर देण्यासाठी हात वरती करायला सांगणार आहे, कारण तुम्हाला आकृतीबंध पूर्ण करायचे आहे. आता इथे तुम्ही चांदण्यांचा
आकृतिबंध पाहिला होता ना. आता इथे तुम्हाला सांगण्यासाठी तुम्ही हात वरती करायचे आहेत. पहिल्यांदा 4 पाकळ्यांची चांदणी आहे, त्याच्यानंतर 5 पाकळ्यांची चांदणी इथे आलेली आहे, त्याच्यानंतर इथे मी 6 पाकळ्यांची चांदणी इथे घेतलेली आहे. तर मला सांगायचं आहे तुम्ही की याच्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते सांगण्यासाठी तुम्ही हँड राईज करायचं आहे. आणि ते मी सांगण्यासाठी सार्थकीला सांगते. सार्थकी सांगणार आहे. पाकळ्यांची चांदणी. 7 पाकळ्यांची चांदणी टीचर. 7 पाकळ्यांची 7. व्हेरी गुड सार्थकी. खूप सारं कौतुक तुझं. छान सांगते. ज्यांना उत्तर सांगायचं ते चॅट बॉक्स मध्ये सुद्धा टाईप करू शकतात की 4 पाकळ्यांच्या चांदणीनंतर 5 पाकळ्यांची चांदणी आली असेल, 5 पाकळ्यांच्या नंतर 6 पाकळ्यांची चांदणी आली असेल, तर प्रश्नचिन्हाच्या जागी 7 पाकळ्यांची चांदणी यायला पाहिजे. आपण पाहूयात. आहे आणि इथे 1 2 3 4 5 6 पाकळ्यांची चांदणी येथे आली आहे. आता सगळ्यांनी बरोबर उत्तर सांगितलंय बरं का, आणि खूप खूप सारं कौतुक. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मी विचारणार आहे. आणि इथे तुम्ही आकृत्या बघत आहात की एका चौकोनामध्ये एक वर्तुळ आहे, त्याच्यानंतर परत दुसऱ्या चौकोनामध्ये त्रिकोण आहे. तर पुन्हा मी चौकोनामध्ये वर्तुळ घेतलेला आहे. म्हणजे पहिली आकृती आहे चौकोन वर्तुळ, चौकोनामध्ये वर्तुळ. परत दुसरी आकृती आहे चौकोनामध्ये त्रिकोण. तिसरी आकृती आहे चौकोनामध्ये वर्तुळ. परत नंतरची आकृती आहे चौकोनामध्ये त्रिकोण. तर त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह आलाय आणि परत चौकोनामध्ये त्रिकोण आलेला आहे. तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय उत्तर असेल हे सांगण्यासाठी हात वरती करायचा आहे. उत्तर सांगण्यासाठी तुम्ही चॅट बॉक्सचा वापर करू शकता. मला श्रेया सांगणार आहे, श्रेया दळवी सांगणार आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली आकृती यायला हवी आहे. बोल. त्रिकोण. त्रिकोण, फक्त त्रिकोण यायला पाहिजे. वर्तुळ. वर्तुळ यायला पाहिजे का? वर्तुळ. ओजस, ओजस, ओजल, वर्तुळ. वर्तुळ. आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, त्याच्यामुळे मी पुढच्या विद्यार्थ्याला विचारते. टीचर. सचिन वाघमारे सांग. टीचर. टीचर. सचिन वाघमारे सांग. टीचर मी सांगू. वर्तुळ. मृण्मयी सांग. वर्तुळ. हा, ओके. सगळ्यांनी सांगितलेलं आहे. कोणी सांगितलंय की चौकोन येईल, कोणी सांगितलं त्रिकोण येईल, कोणी सांगितलं वर्तुळ येईल. आता मी पुन्हा एकदा यांची रचना सांगते. हा, चौकोनामध्ये वर्तुळ, चौकोनामध्ये त्रिकोण, चौकोनामध्ये वर्तुळ, परत चौकोनामध्ये त्रिकोण, आणि प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला आकृती हवी आहे. त्यानंतर परत चौकोनामध्ये त्रिकोण आलाय. तर आपल्याला फक्त वर्तुळ किंवा फक्त त्रिकोण किंवा फक्त चौकोन असं नकोय. तर आपल्याला चौकोनामध्ये वर्तुळ असं जर आपण आकृती काढली तरच आपला हा आकृतिबंध व्यवस्थितपणे अचूक पूर्ण होणार आहे. आता इथे बरोबर होईल की चौकोन वर्तुळ चौकोन त्रिकोण चौकोन वर्तुळ चौकोन त्रिकोण. तर चौकोन वर्तुळ आणि मग चौकोन त्रिकोण हा आपला आकृतिबंध बरोबर असणार आहे. आपण फक्त त्रिकोण किंवा फक्त चौकोन किंवा फक्त वर्तुळ असं जर लिहिलं तर आपला आकृतिबंध चुकू शकतो. अशा पद्धतीचा आपल्याला आकृतिबंध पुढे आपल्याला संख्यांचा सुद्धा बघायला मिळतो. आज आपण संख्यांचा सुद्धा आकृतिबंध लक्षात घेतलेला आहे. 5चा पाढा हा एक आकृतिबंधच आहे. 2चा पाढा हा सुद्धा आकृतिबंध आहे. आणि इतर पाढे 3, 4 वगैरे सगळेच पाढे हे एक विशिष्ट अंतरावरती विशिष्ट क्रमाने येणारे आहेत आणि त्यामध्ये पाढ्यांमध्ये आकृतिबंधच तयार होतो. तर इथे मी पहिल्यांदा 1 घेतलेला आहे.
त्यानंतर 11, 21, 31 ह्या संख्या तर तुम्ही अगदी पहिलीपासून शिकलेल्या आहात आणि त्याच्यामध्ये एक ठराविक संख्यांचं अंतर आहे. 1 नंतर 11, 11 नंतर 21, 21 नंतर 31 आलेले आहे. तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर हवंय आणि ते उत्तर सांगण्यासाठी मी सिद्धीला सांगते. सिद्धीने हात वरती केलेला आहे. सिद्धी सांग बरं मला की प्रश्नचिन्हाच्या जागी काय उत्तर येईल. ओके, सिद्धीपर्यंत आवाज आपला पोहोचू शकत नाहीये. प्रवीण आहे. प्रवीण मला सांग बाळा, प्रश्नचिन्हाच्या जागी काय उत्तर येईल. 41. 41 बरोबर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 41 उत्तर बरोबर आहे असं त्यांनी सांगितले आणि मला माहितीये बरोबर आहे, पण आपण अगदी बरोबर. 41 उत्तर हे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला यायला पाहिजे. म्हणजे इथे आपण चित्रांच्या सहाय्याने आकृतीबंध बघितलेला आहे आणि आकृत्यांच्या सहाय्याने आकृतीबंध पाहिलेला आहे. त्यानंतर आपण इथे अंकांमधील सुद्धा आकृतीबंध पाहिलेला आहे. तर अशा पद्धतीचे आकृतीबंध तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा खूप छान छान आकृतीबंध आहेत जे तुम्हाला सोडवायला आलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जे परिसरामध्ये जे आकृतीबंध विविध चित्रांमधून किंवा विविध काय म्हणूयात फरशामध्ये बघितलेले आहेत, आपण कपड्यांवरती असतात, फ्लॉवर पॉट वरती असतात, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला आकृतीबंध बघायला मिळतील आणि त्याची तुम्ही नोंद करायची आहे की याच्यामध्ये कोणता आकृतीबंध आहे, याच्यामध्ये भौमितिक आकार वापरलेत, याच्यामध्ये मुक्तहस्त आकार वापरलेले आहेत की याच्यामध्ये संख्या वापरलेल्या आहेत, काय वापरलेलं आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल आणि तुम्ही सुद्धा लगेच आकृतीबंध लक्षात घ्याल. आता तुम्ही रांगोळी काढाल ना नवरात्रीच्या वेळेस किंवा दिवाळीच्या वेळेस, तर रांगोळीमध्ये मेहंदीमध्ये वेगळं काही नसतं. तर तुम्ही त्रिकोण, चौकोन, रेषा, अंक, अक्षर, मुक्तहस्त आकार यांच्या साहाय्यानेच त्यांची क्रमबद्धपणे मांडणी करायची. तर तुमची सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे, नक्षी तयार होणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही आकृतीबंधाच्या साहाय्याने छान सुंदर रांगोळी काढू शकाल, मेहंदी काढू शकाल. तर असंच स्वाध्याय करायला तुम्हाला नक्कीच आवडेल. तर असा सुंदरसा स्वाध्याय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तुम्ही बघत असाल की अगदी चांदण्यांप्रमाणेच इथे पाकळ्यांची रचना केलेली आहे आणि तो पुढे पुढे कसा सोडवायचा हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेला आहे. हा आकृतीबंध आणि हा स्वाध्याय तुम्ही बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला सोडवावंसं वाटत असेल. तर हा तुम्ही स्वाध्याय घरी सोडवायचा आहे. संख्यांचा आकृतीबंध आहे, मग त्या संख्या क्रमाने आलेल्या आहेत, उलट क्रमाने पण आलेले आहेत. तुम्ही नक्कीच निश्चित लक्षपूर्वक सोडवाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला आकृतीबंध दिसेल आणि व्यवस्थितपणे तुम्ही सोडवणार आहात याची मला खात्री आहे. सगळ्यांनाच हा पाठ आवडला असेल आणि आपला हा सुंदरसा पाठ आपल्या मित्रांना सुद्धा बघायला द्यायचा असेल आणि त्याच्यामध्ये आकृतीबंध कसा घडत गेलेला आहे हे तुम्हाला तुमच्या मित्रांना दाखवायचं असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करणार आहात, त्याला सबस्क्राईब करणार आहात आणि तुम्ही तुमच्या मित्रांना तो बघायला देणार आहात. हे तुम्ही सगळ्यांनी करायचं आहे.